शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू केली आहे। रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि 200 कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत। धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा अभ्यास गेल्या महिन्याभरापासून राबवला जात आहे। मुंबईसह अन्य शहरांमध्ये धूळ प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेचा विशेष अभ्यास सुरू केला आहे। या मोहिमेत पालिकेने CNGवर चालणाऱ्या पॉवर स्वीपिंग मशीन आणि इतर आधुनिक यंत्रांचा वापर करून डीप क्लीनिंग मोहीम राबवली आहे। या मोहिमेअंतर्गत दिवसा गाड्यांची गर्दी असल्याने रात्रीच्या वेळेत रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे। रात्री स्वच्छता करून रस्त्याच्या कोपऱ्यांवर साचलेला कचरा ठेवला जातो। सकाळी नियमित सफाई गाड्यांद्वारे तो कचरा उचलला जातो। महापालिकेची ही योजना नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असून रस्त्यांवरील धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरत आहे। आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्वीपर मशीनच्या सहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे। गेले 3 महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत। ही जी आता आपण गाडी पाहतोय ही गाडी टाटा 1612 जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर स्वीपर बिल्ट केलेला आहे। या पॉवर स्वीपरमध्ये जवळजवळ 3 टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की पॉवर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे, जेणेकरून धूळ जी पॉवर स्वीपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे। तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा की ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे। त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत, जेणेकरून पॉवर स्वीपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये। आणि ही बेसिकली सक्शन तत्वावर अवलंबलेली मशीन आहे। याच्यामध्ये 2 बाजूला 2 ब्रश आहेत, ते ब्रश आत बाहेर होतात, त्याचबरोबर ते खालीवरही ते ब्रश होतात की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल, माती असेल ती सेंट्रलाइज मध्य बाजूला घेतली जाते। आणि मध्ये सक्शन आहेत, आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे की ज्या सक्शनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते। आणि मागे जो आपल्याकडे टँक आहे, मी सांगितल्याप्रमाणे 3 टन कॅपॅसिटीचा टँक आहे, त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो। आणि ही संपूर्ण मशीन ही CNGवर चालणारी आहे। आपण विशेषतः 15व्या वित्त आयोगामध्ये NCAP जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आहे त्या अंतर्गत या मशीन घेतलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर CNG वर हे वाहन चालत आहे, त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते तेही या वाहनात होत नाही। या सर्वाचा विचार करून माननीय आयुक्त महोदया असतील, आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे। धन्यवाद। कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासून आम्ही रोज रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत 4 पॉवर स्वीपिंग मशीन्स तसेच 200 कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोडची साफसफाई चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि MMR रिजनमध्ये धुळीच्या प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासून रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे। आम्ही पॉवर स्वीपिंग मशीन्स घेतल्या आहेत 4, तसेच त्या पॉवर स्वीपिंग मशीनच्या मागे आम्ही 50 लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आहे। आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तो उचलण्याचं त्यांचं हे होईल। डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतो आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं?
पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे। होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।